गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण पुढच्या पॉइंट्सला सुरुवात करणार आहोत. सो माझी स्क्रीन मी प्रेझेंट करतेय. पीपीटी विजिबल आहे का? कुणीतरी एकाने सांगा माइक ऑन करून. ओके. सो आज आपण बघणार आहोत वेब सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन लाईफ सायकल. आपण जे मागचं सेक्शन झालं त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं एकदा 2 मिनिटात रिवाइज करते. आपण वेब सर्व्हिस म्हणजे काय बघितलं होतं. वेब सर्व्हिस आर्किटेक्चर हा चॅप्टर आपण सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण वेब सर्व्हिस म्हणजे काय बघितलं होतं, त्याच्या बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या. वेब सर्व्हिसेस आर XML बेस्ड, दे आर लूजली कपल्ड, दे आर सिंक्रोनस और असिंक्रोनस, they have ability to support remote procedure calls, they support document exchange. हे सगळं आपण डिटेल मध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण वेब सर्व्हिस आर्किटेक्चर हा पॉइंट कव्हर केला होता. ही डायग्राम व्यवस्थित आपण एक्सप्लेन केलेली होती. त्याच्यानंतर त्याच्यामधले वेगवेगळे रोल्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, सर्व्हिस रिक्वेस्टर, सर्व्हिस रजिस्ट्री हे आपण कव्हर केलेले होते. त्यानंतर ऑपरेशन्स इन वेब सर्व्हिस आर्किटेक्चर म्हणजे पब्लिश, लुकअप, फाइंड अँड बाइंड हे ऑपरेशन्स कशा पद्धतीने वर्क होतात ते पण आपण डिटेल मध्ये बघितलं होतं. वेब सर्व्हिसेसचे 2 आर्टिफॅक्ट्स आहेत, सर्व्हिस आणि सर्व्हिस डिस्क्रिप्शन, ते दोन्ही आपण बघितलेले होते. आणि आज आपण बघणार आहोत वेब सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन लाईफ सायकल. सो ह्याची डेफिनेशन काय आहे? A web service implementation life cycle refers to the phases for developing web services from the requirement to the development. एखादी वेब सर्व्हिस जर आपल्याला तयार करायची असेल तर ती वेब सर्व्हिस तयार करताना त्याच्या रिक्वायरमेंट पासून त्याच्या डेव्हलपमेंट पर्यंत कोणत्या कोणत्या फेजेस मधून ती वेब सर्व्हिस जाते त्यालाच काय म्हणायचं आहे, वेब सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन लाईफ सायकल. आपल्याला आतापर्यंत तुम्ही अनेक लाईफ सायकल बघितलेल्या आहेत, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असेल किंवा त्याच्या रिलेटेड ज्या बाकीचे लाईफ सायकल्स होते. वेगवेगळ्या पद्धतीने हे लाईफ सायकल म्हणजेच काय की एखादी वेब सर्व्हिस आपल्याला स्टार्ट टू एंड तयार करायची, मग ती कुठल्या फेजेस मधून जाणार त्यालाच आपण काय म्हणतो, लाईफ सायकल. म्हणजे टोटल स्क्रॅच पासून अगदी एंड पर्यंत ती वेब सर्व्हिस कशी करायची हे ह्या लाईफ सायकल मध्ये ठरवलं जातं. मग कशा पद्धतीचं आहे हे लाईफ सायकल? तर जसं SDLCचं होतं, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप करताना जशा काही फेजेस असतात तशाच फेजेस ह्या वेब सर्व्हिस इम्प्लिमेंट करताना असतात. An implementation life cycle includes the following phases: रिक्वायरमेंट फेज असेल, अनालिसिस फेज, डिझाईन फेज, कोडिंग फेज, टेस्ट फेज आणि डिप्लॉयमेंट फेज. अशा टोटल 6 फेजेस मधून आपली वेब सर्व्हिस जात असते. म्हणजे सुरुवातीला असेल रिक्वायरमेंट फेज, नंतर अनालिसिस, देन डिझाईन, कोडिंग, टेस्ट अँड डिप्लॉयमेंट. मग त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघायचं झालं तर अशा पद्धतीने आहे वेब सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन लाईफ सायकल. म्हणजेच काय, वेब सर्व्हिस डेव्हलपमेंट मेथोडॉलॉजी. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय असणार आहे, वेब सर्व्हिस रिक्वायरमेंट्स, मग तिथून पुढे कुठे जाणार, वेब सर्व्हिस अनालिसिस, देन वेब सर्व्हिस डिझाईन, वेब सर्व्हिस कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट. आता इथे पण कसं असतं की ह्या स्टेप्स जरी दाखवल्या तरी सुद्धा इथे जर काही प्रॉब्लेम आला तर पुन्हा रिक्वायरमेंटची फेज होईल, डिझाईन मध्ये काही आलं तर पुन्हा अनालिसिस. सो इट इज अ सर्क्युलर प्रोसेस. म्हणजेच त्याच्यामध्ये एकदा फेज संपली म्हणजे पुन्हा त्याच्यात चेंजेस होणार नाहीत असं नाही. जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार या ज्या काही फेजेस असतात त्या काय केल्या जातात, कंप्लीट केल्या जातात. मग 1 बाय 1 आपण या फेजेस बघणार आहोत.
पहिली असते रिक्वायरमेंट फेज. मग रिक्वायरमेंट फेज म्हणजे काय, आपल्या प्रत्येकाला माहिती की आता एखादी वेब सर्व्हिस म्हणजेच काय की एखादं टास्क इझी करण्यासाठी ती वेब सर्व्हिस आपण तयार करणार आहोत. मग ती वेब सर्व्हिस बनवण्याची रिक्वायरमेंट काय आहे, कशासाठी ती वेब सर्व्हिस बनवायचं आहे, हे सुरुवातीला रिक्वायरमेंट फेज मध्ये अंडरस्टँड करून घेतलेलं असतं. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिक्वायरमेंट फेज इज टू अंडरस्टँड दी बिझनेस रिक्वायरमेंट अँड ट्रान्सलेट देम इनटू दी वेब सर्व्हिसेस रिक्वायरमेंट. याचाच अर्थ काय की बिझनेस रिक्वायरमेंट म्हणजे काय, ज्यावेळेस वेब सर्व्हिस तयार करणार आहे त्यावेळेस त्याचा कोणीतरी क्लायंट असणार आहे, की एखादी ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल किंवा एखादा माणूस असेल ज्याला ती वेब सर्व्हिस तयार करून हवी आहे, त्याची काहीतरी रिक्वायरमेंट असेल, काहीतरी शेवटी काय आहे, वेब सर्व्हिस क्रिएट करणं म्हणजे तो एक प्रकारचा बिझनेस आहे. एक जण सर्व्हिस तयार करणार आहे आणि ती दुसऱ्याला तो काय करणार आहे, सेल करणार आहे किंवा रेंटवरती देणार आहे. मग त्याची बिझनेस रिक्वायरमेंट काय आहे, कुठल्या टास्क साठी ही वेब सर्व्हिस बनवण्यात येणार आहे, तर ते ऑब्जेक्टिव्ह ठरवले जातात कशामध्ये, रिक्वायरमेंट फेज मध्ये. द रिक्वायरमेंट अनालिस्ट शुड डू रिक्वायरमेंट इलिसायटेशन. म्हणजेच आता प्रत्येकाला माहिती की जर आपण एखादी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी बघितली तर त्याच्यामध्ये पण अशा फेजेस असतात आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक टास्क करण्यासाठी माणूस असतो. तसंच रिक्वायरमेंट अनालिसिस करण्यासाठी जी काही व्यक्ती असेल त्याला काय म्हटलं जातं, रिक्वायरमेंट अनालिस्ट. आणि मग हा अनालिस्ट काय करणार आहे, वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स कलेक्ट करणार आहे आणि त्याच्यावरून त्या वेब सर्व्हिस रिक्वायरमेंट्स ठरवल्या जातील. It is the practice of researching and discovering the requirements of the system from the user, customer and other stakeholders. आता जर आपण बघितलं एखादा क्लायंट किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल तर बऱ्याचदा असं होतं की ज्या टेक्निकल टर्म आहेत त्या क्लायंटला माहीत नसतात. ते काय ओव्हरव्ह्यू सांगतात की आम्हाला ही रिक्वायरमेंट हवी आहे. मग हे त्या वेब सर्व्हिस करून देणाऱ्या कंपनीचं काम असतं की कशा पद्धतीची त्यांना रिक्वायरमेंट आहे. मग ते काय करतात की युजर असेल, जो कोणी ज्याला कुणाला सर्व्हिस हवी आहे तो युजर असेल, कस्टमर असतील किंवा अदर स्टेक होल्डर. स्टेक होल्डर म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टशी रिलेटेड येणारी प्रत्येक व्यक्ती असेल तर त्यांचे ओपिनियन्स घेतले जातात, त्यांना काय अपेक्षित आहे ते ठरवलं जातं आणि त्याच्यावरून रिसर्च करून डिस्कव्हर करून ह्या रिक्वायरमेंट्स ठरवल्या जातात. The analyst should interpret, consolidate and communicate these requirements to the development team. वेगवेगळे युजर्स असतील, कस्टमर्स असतील, त्यांच्याकडून त्यांच्या ओपिनियन्स घेतले जातील, रिक्वायरमेंट्स घेतल्या जातील. मग सगळ्याच्या सगळ्या लगेच डेव्हलपमेंट टीमला दिल्या जातील का, तर नाही. तर त्या काय केल्या जातात, एका सेंट्रल रिपॉझिटरी मध्ये कलेक्ट केल्या जातात. त्या तिथं पुन्हा व्ह्यू केल्या जातात, अनालाइज केल्या जातात, त्याची प्रायोरिटी ठरवली जाते. एक फ्लो मेंटेन केला जातो की ही रिक्वायरमेंट आहे, या रिक्वायरमेंट आहेत, त्या इंटरप्रिट केल्या जातात, कन्सॉलिडेट केल्या जातात. त्यानंतर एकमेकांशी त्याचं काही रिलेशन आहे का, या सगळ्या गोष्टी ठरवून एक डॉक्युमेंट तयार केलं जातं. प्रॉपर वेब सर्व्हिसेसला काय आवश्यक आहे, काय फीचर्स त्याच्यामध्ये हवे आहेत, हे सगळं ह्या रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये, रिक्वायरमेंट फेज मध्ये ठरवलं जातं. मग ज्यावेळेस ती वेब सर्व्हिस रिक्वायरमेंट फेज पास करणार आहे तेव्हा ती पुढच्या फेजला जाईल. आता ज्यावेळेस हे डॉक्युमेंट ठरवले जातील किंवा हे ऑब्जेक्टिव्ह काढले जातील तर ते पुन्हा त्या कस्टमरला किंवा त्या क्लायंटला दाखवले जातील. त्याच्यामध्ये चेंजेस असतील तर ते अपडेट केले जातील. असं नाहीये की एकदा क्लायंटनी रिक्वायरमेंट सांगितली लगेच ती नेक्स्ट फेज मध्ये जाते. तर प्रत्येकाला माहितीये की ज्यावेळेस आपण एखादं डेव्हलपमेंट म्हणतो किंवा एखादी फेज म्हणतो त्यावेळेस काय होतं, तर त्या ठिकाणी कंट्रोलची मेथड असते. कंट्रोल म्हणा किंवा चेंज म्हणा की पुन्हा ते रिव्ह्यूला दिलं जातं. तर त्याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर क्लायंट चेंजेस सांगणार आहे आणि पुढे पुन्हा क्लायंट कडून येस आल्यानंतर पुढे त्या फीचर्स काय केल्या जातील, नेक्स्ट फेजला पास केल्या जातील.
मग रिक्वायरमेंट्स जनरेट केल्यानंतर नेक्स्ट फेज असणार आहे अनालिसिस फेज. यासाठी सुद्धा सेपरेट टीम असणार आहे. ही टीम काय करणार आहे, अनालिसिसचं काम करणार आहे. मग अनालिसिस फेज म्हणजे काय, द पर्पज ऑफ अनालिसिस फेज इज टू रिफाईन अँड ट्रान्सलेट द वेब सर्व्हिस into conceptual models by which the technical development team can understand. जसं मगाशी सांगितलं की जो कोणी क्लायंट आहे किंवा जी कोणी ऑर्गनायझेशन वेब सर्व्हिस तयार करायला देते त्याला टेक्निकल नॉलेज असेल असं नाही. तो फक्त काय सांगणार आहे, त्याची काय रिक्वायरमेंट आहे हे तो मेन्शन करणार आहे. त्याची काय रिक्वायरमेंट आहे हे तो मेन्शन करणार आहे आणि मग त्याच्यावरून काय केलं जाईल, अनालिस्ट जे असणार आहे. पुन्हा अनालिसिस फेज करण्यासाठी अनालिसिस फेज मध्ये सुद्धा सेपरेट टीम असणार आहे. ते काय करणार आहेत की दिलेल्या रिक्वायरमेंट पासून एक कन्सेप्च्युअल मॉडेल तयार केलं जाईल. कन्सेप्च्युअल म्हणजे काय की कशा पद्धतीने आपलं वेब सर्व्हिस असणार आहे ते मॉडेल तयार केलं जाईल आणि ते मॉडेल तयार करताना टेक्निकल टर्मिनॉलॉजीज वापरल्या जातील जेणेकरून जी टेक्निकल डेव्हलपमेंट टीम असेल, टेक्निकल डेव्हलपमेंट टीम म्हणजेच काय, ऍक्च्युअल कोडर्स किंवा जे कोड लिहिणार आहेत त्यांना समजेल अशा भाषेमध्ये ते कन्सेप्च्युअल मॉडेल तयार केलं जातं. इट ऑल्सो डिफाइन्स द हाय लेवल स्ट्रक्चर अँड आयडेंटिफाईज द वेब सर्व्हिस इंटरफेस कॉन्ट्रॅक्ट्स. मग याच्यामध्ये काय केलं जातं, या फेज मध्ये वेब सर्व्हिसचं स्ट्रक्चर डिफाईन केलं जातं. त्याच्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या आयडेंटिफाय केल्या जातात, त्या डॉक्युमेंटाइज्ड केल्या जातात. आता इथे डॉक्युमेंट म्हणजे प्रत्येक वेळेस हार्ड कॉपी असेल असं नाही. हार्ड कॉपी मेंटेन केली जाईल किंवा सॉफ्ट कॉपी मेंटेन केली जाईल, एक्सेल शीट असेल, प्रेझेंटेशन असेल, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये जो की त्या ऑर्गनायझेशनचा आहे त्या फॉर्मॅटमध्ये हे सगळं स्ट्रक्चर मेंटेन केलं जातं. डिजिटल असेल किंवा हार्ड कॉपी असेल. मग ज्यावेळेस अनालिसिस फेज मधून ती वेब सर्व्हिस पास होणार आहे त्यानंतर ती वेब सर्व्हिस डिझाईन फेज मध्ये जाते. डिझाईन फेज मध्ये काय होतं, आता मागची जी फेज होती अनालिसिस, तुम्ही म्हणाल तिथं पण आपण डिझाईन केलं, पण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कन्सेप्च्युअल मॉडेल डिझाईन केलं जातं. की कन्सेप्च्युअल म्हणजे काय, एक थोडक्यात मॉडेल तयार केलं जातं. पण डिझाईन मध्ये काय केलं जातं की डिटेल डिझाईन त्या वेब सर्व्हिसचं कंप्लीट केलं जातं. Designers define web service interface contract that has been identified in the analysis phase. तर आता आपण बघितलं होतं की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर लीगल डॉक्युमेंट्स असतात. मग हे लीगल डॉक्युमेंट्स वेब सर्व्हिस इंटरफेसचे डिफाईन केले जातात. The defined web service interface contract identifies the elements and the corresponding data types as well as mode of the interaction between web services and client. मग ह्या डिझाईन फेज मध्ये काय केलं जातं, तर त्या वेब सर्व्हिसेस मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डेटा टाइप्स वापरण्यात येणार आहेत ते मेन्शन केलं जातं. त्याच्यामध्ये कुठले कुठले इलेमेंट्स असणार आहेत ते सुद्धा पुढे पुढे आपल्याला ह्याचं डिटेल आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इलेमेंट्स म्हणजे काय, डेटा टाइप्स म्हणजे काय. तर कुठले कुठले डेटा टाइप्स वापरले जाणार आहेत, त्याच्यामध्ये कुठले इलेमेंट्स इन्क्लूड केले जाणार आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वेब सर्व्हिस आणि क्लायंट याच्यामध्ये कम्युनिकेशन होणार आहे, हे सगळं काय केलं जातं त्या कॉन्ट्रॅक्ट वेब सर्व्हिस इंटरफेस कॉन्ट्रॅक्ट मध्ये आयडेंटिफाय करून मेन्शन केलं जातं. मग ज्यावेळेस डिझाईन फेज कम्प्लीट होईल, त्याचं वेब सर्व्हिसचं डिटेल डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर मग ऍक्च्युअल कोडिंगची फेज सुरू होते. मग कोडिंग म्हणजेच काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोडिंग म्हणजे काय की प्रोग्राम्स, वेगवेगळे प्रोग्राम्स असतील जे काय केले जातील, लिहिले जातील. मग त्यासाठी सुद्धा आता ह्यातल्या प्रत्येक फेज साठी सेपरेट टीम असणार आहे. मग रिक्वायरमेंट करणारी टीम वेगळी, तसंच कोडिंग करणारी टीम सुद्धा वेगळी असणार आहे. मग हे कोडिंग करणारे लोक काय करणार आहेत की डिझाईन फेज मधून जे काही त्यांना मॉडेल मिळालेलं आहे त्याच्यावरती ते कोड लिहिणार आहेत. मग हा कोड कुठल्याही लँग्वेज मध्ये असेल. सो आपल्याला माहितीये की वेब सर्व्हिसेस आर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. .NET असेल, जावा असेल, PHP, C, CPP कुठल्याही त्याच्यामध्ये लँग्वेज बॅरियर नाही.
मग कोडिंग आणि डिबगिंग जसं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये, तर तशाच पद्धतीने केले जातात. फक्त ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर वेब सर्व्हिस इंटरफेस ज्यावेळेस तयार केले जातात त्यावेळेस इंटरफेस रॅपर्स तयार केले जातात, विजडल फाईल जनरेट केली जाते, क्लायंट स्टब्स सुद्धा कोडिंग फेज मध्ये जनरेट केले जातात. आता हे जे काही ह्याचे कंपोनंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला एक एक सेपरेट चॅप्टर आहे पुढे, सो तेव्हा सगळं डिटेलमध्ये होणार आहे. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्यावेळेस कोडिंग फेज असते त्यावेळेस काय केले जातात, वेब सर्व्हिस इंटरफेस रॅपर्स तयार केले जातात, विजडल फाईल सुद्धा कोडिंग थ्रू जनरेट केली जाते आणि क्लायंट स्टब्स देखील तयार केले जातात. मग कोड झाल्यानंतर कोड ऍक्च्युअल वर्क होतोय की नाही हे बघण्यासाठी काय असतं, टेस्टिंग असतं. म्हणजे जसं अगदी सॉफ्टवेअरचं असतं तसंच, की जसं आपण सॉफ्टवेअर टेस्ट करतो तसंच वेब सर्व्हिस तयार झाल्यानंतर, वेब सर्व्हिसेसचं कोडिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची टेस्टिंग केली जाते. मग टेस्ट फेज मध्ये काय केलं जातं, तर इंटरऑपरेबिलिटी टेस्टिंग पहिल्यांदी चेक केलं जातं. मग इंटरऑपरेबिलिटी टेस्टिंग म्हणजे काय, तर आपण सांगितलंय की वेब सर्व्हिस ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असणार आहे. म्हणजे जावातली वेब सर्व्हिस पीएचपी बरोबर कम्युनिकेट करू शकते, पीएचपीची वेब सर्व्हिस डॉटनेट सोबत कम्युनिकेट करू शकते, कुठल्याही प्लॅटफॉर्म सोबत ती कम्युनिकेट करू शकते. ही त्याची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा काय केलं जातं, इंटरऑपरेबिलिटी टेस्टिंग परफॉर्म केले जातात. Testing to be conducted is to ensure that web services can bear the maximum load and stress. टेस्टिंगचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार आपल्याला आतापर्यंत झालेले आहेत. सो तेच जे काही कन्सेप्ट आहेत ते सगळे इथं लागू पडतात. मग लोड टेस्टिंग असेल म्हणजे एका वेळेस ती वेब सर्व्हिस किती कस्टमर हँडल करते किंवा किती प्रमाणात रिक्वेस्ट, शेवटी काय आहे हे पण क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरच येणार, की रिक्वेस्ट येणार आहे, ती रिक्वेस्ट प्रोसेस करून रिस्पॉन्स दिला जाईल. मग किती लोड, किती मॅक्झिमम लोड ती वेब सर्व्हिस हँडल करू शकते. स्ट्रेस टेस्टिंग मध्ये सुद्धा की ऍट अ टाइम किती युजर्स ऍट अ टाइम वेब सर्व्हिस ऍक्सेस करू शकतात, हे सगळं टेस्टिंग काय केलं जातं, कोडिंग फेज नंतर कम्प्लीट केलं जातं. अदर टास्क लाईक प्रोफाइलिंग ऑफ वेब सर्व्हिस ऍप्लिकेशन, मग वेब सर्व्हिस ऍप्लिकेशनचं प्रोफाइलिंग असेल, सोप मेसेजेस कशा पद्धतीने एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतायत, ते कम्युनिकेशन प्रॉपरली होत आहे की नाही, म्हणजे जेवढं काही फीचर्स त्यांनी इम्प्लिमेंट केलेले असतात त्या वेब सर्व्हिसेसमध्ये ते सगळे फीचर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती काय केले जातात, टेस्ट केले जातात. मग टेस्टिंगची फेज पूर्ण झाल्यानंतर कुठल्या फेजला जाणार आहे, डिप्लॉयमेंट फेजला. पण पुन्हा जसं मग अशी सांगितलं की टेस्टिंग फेज मध्ये काही एरर आल्या तर तसंच्या तसं डिप्लॉयमेंट फेजला वेब सर्व्हिस पाठवली जाईल का, नाही. पुन्हा काय होतं, बॅकवर्ड ऍक्शन होणार, म्हणजे पुन्हा ती कोडिंग टीम कडे जाईल, कोडिंग टीमला जर काही चेंजेस असतील तर ते चेंजेस केले जातील आणि पुन्हा टेस्टिंग केलं जाईल. म्हणजे ही काय आहे, ही सर्क्युलर प्रोसेस आहे. म्हणजे एकदा झालं म्हणजे अगदी एक्झॅक्ट आउटपुट मिळालं असं नाही, तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत असतात, चेंजेस होत असतात. मग जेव्हा फायनल सगळं टेस्टिंग कम्प्लीट होऊन ती वेब सर्व्हिस टेस्टिंग फेज मधून कम्प्लीट होणार आहे, त्यानंतर ती कुठे जाणार आहे, डिप्लॉयमेंट फेज. मग डिप्लॉयमेंट फेज ही काय आहे, वेब सर्व्हिसेस लाईफ सायकल मधली शेवटची फेज आहे. The purpose of deployment phase is to ensure that web service is properly deployed in the distributed system. डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये ही प्रॉपरली डिप्लॉय करण्याचं काम हे डिप्लॉयमेंट फेज मध्ये केलं जातं. टेस्टिंग फेज नंतरच ही फेज काय केली जाते, कम्प्लीट केली जाते. मग डिप्लॉयमेंट फेज मध्ये काय केलं जातं, तर वेब सर्व्हिस इनकॉर्पोरेट केली जाते. त्याच्यामध्ये जर काही कॉन्फिगरेशन्स करायचे असतील तर ते कॉन्फिगरेशन्स केले जातात, काही सेटिंग्स करायचे असतील तर ते सेटिंग्स केले जातात, ते प्रॉपरली मॅनेज केले जातात. त्याच्यानंतर जी काही UDDI रजिस्ट्री आहे, आपण बघितलं होतं की ज्यावेळेस एखादी सर्व्हिस वेब सर्व्हिस सर्व्हिस प्रोव्हायडर देणार आहे त्यावेळेस त्याचं सर्व्हिस डिस्क्रिप्शन हे वरती पेस्ट केलं जातं, पब्लिश केलं जातं. कारण जर पब्लिश केलं तरच क्लायंटला कळणार आहे की या ठिकाणी ही सर्व्हिस अवेलेबल आहे. मग ते UDDI रजिस्ट्री मध्ये पब्लिश करण्याचं काम देखील डिप्लॉयमेंट फेज मध्ये
केलं जातं. सो अशा पद्धतीने या 6 फेजेस मधून तुमची वेब सर्व्हिस ही जाते. ठीक आहे. सो ह्या 6 फेजेस समजल्यात. वेब सर्व्हिस डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या 6 फेजेस समजल्यात का? झोपले का सगळे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. झोपले का सगळे? ओके, कांचन जागी आहे. व्हेरी गुड कांचन. स्वरांजली, सोनाली, गार्गी रिप्लाय द्या. अदरवाईज असं होईल की मी एकटीच बडबड करतेय. सो थोडस मला पण कळेल की तुम्ही ऐकताय. अदरवाईज असं होईल की मी एकटीच माझीच बडबड चाललीये 1 तास. ठीक आहे, मी आता 2-3 प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही द्या. वेब सर्व्हिस टेस्टिंग मध्ये आपण आता 3 प्रकारचे टेस्टिंग बघितले. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किंवा माईक ऑन करून उत्तर दिलं तरी चालेल. ही टेस्टिंगची जी फेज होती त्याच्यामध्ये कुठले कुठले टेस्टिंग जनरली सर्वात आधी परफॉर्म केले जातात? बघू, खरंच ऐकत होतात का झोपले होतात? जस्ट आता मागची स्लाइड. किती फेजेस होत्या वेब सर्व्हिस लाईफ सायकल इम्प्लिमेंटेशनच्या? फेजेस किती होत्या? किंवा त्यातल्या ज्या आठवतायत त्याची नावं टाईप करा. वेब सर्व्हिस लाईफ सायकल इम्प्लिमेंटेशन मध्ये किती फेजेस होत्या? एकाला पण येत नाहीये 17 जणांपैकी. Analysis, design, coding, testing, deployment. Very good. Web service testing, coding 6. Very good कांचन. ओके, ठीक आहे. सो पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे वेब सर्व्हिस स्टॅक और वेब सर्व्हिस प्रोटोकॉल. To perform 3 operations, publish, find and bind in an interoperable manner, there must be a web service stack. ज्यावेळेस आपल्याला आता हे पब्लिश, फाइंड आणि बाइंड ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? वेब सर्व्हिस स्टॅक त्याच्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळे काय केलं जातं की हे जे काही तिन्ही फंक्शन्स आहेत ते इंटरऑपरेबली व्यवस्थितपणे फंक्शनिंग करतात. The web service stack embraces the standard at each level. तर हा जो काही वेब सर्व्हिसेसचा स्टॅक आहे तो एक प्रत्येक लेवलला एक स्टँडर्ड त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं असतं. मग कशा पद्धतीने आहे हा? द कन्सेप्च्युअल वेब सर्व्हिसेस स्टॅक. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला काही लेयर्स दिसतात.
सर्वात आधी आपल्याला हे 3 व्हर्टिकल बार्स दिसत आहेत, क्वालिटी ऑफ सर्व्हिस, मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी. तर या सगळ्या लेयर्स वरती हे काय होतात, अप्लाय होतात फीचर्स, क्वालिटी ऑफ सर्व्हिस, मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी. आणि लेयर्स कोणत्या कोणत्या आहेत, सर्व्हिस फ्लो, सर्व्हिस डिस्कवरी, सर्व्हिस पब्लिकेशन, सर्व्हिस डिस्क्रिप्शन, XML बेस्ड मेसेजिंग, नेटवर्क. या सगळ्या काय आहेत, लेयर्स आहेत. आणि ह्या लेयर वरती कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज अप्लाय केल्या जातात त्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. सर्व्हिस फ्लोला काय मेन्शन केलं जातं, WSFL. स्टॅटिक सर्व्हिस डिस्कवरीला काय मेन्शन केलं जातं, स्टॅटिक UDDI. सर्व्हिस पब्लिकेशनला कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते, डायरेक्ट UDDI. सर्व्हिस डिस्क्रिप्शनला कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते, विजडल. XML बेस्ड मेसेजिंगला कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते, SOAP. आणि नेटवर्कला कुठली वापरली जाते, तर हे प्रोटोकॉल्स वापरले जातात, HTTP, FTP, ईमेल, MQ, IIOP. तर हा काय आहे, सगळ्या वेब सर्व्हिसेसचा कन्सेप्च्युअल स्टॅक आहे, म्हणजे या सगळ्या लेयर्स आहेत. सो वन बाय वन आपण त्या बघूयात. ही जी आपण वरती डायग्राम बघितली तर त्याच्यामधल्या ज्या टॉप मोस्ट लेयर आहेत त्या नेहमीच काय केल्या जातात, खालच्या जी लेयर आहे त्या लेयरच्या कॅपॅबिलिटीज वरती त्या तयार झालेल्या असतात. म्हणजे खालच्या लेयरच्या ज्या फंक्शनल लेयर्स आहेत त्यांच्या ज्या काही फंक्शनॅलिटीज आहेत त्या कॅपॅबिलिटीज, त्या फंक्शनॅलिटीज ह्या वरच्या लेयर्स काय करतात, त्याच्यावरतीच त्या बिल्डअप झालेल्या असतात. त्यानंतर साइडला जे 3 व्हर्टिकल टॉवर्स मी सांगितले होते, दॅट आर द रिक्वायरमेंट्स दॅट आर अप्लाइड ॲट एव्हरी लेवल ऑफ दी स्टॅक. मग ह्या स्टॅकची कुठलीही लेव्हल असू दे, ह्या स्टॅक वरती ह्या तिन्ही ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या अप्लाय होतात. मग क्वालिटी ऑफ सर्व्हिस असेल, मॅनेजमेंट असेल, सिक्युरिटी असेल, या तिन्ही सर्व्हिसेस ह्या प्रत्येक लेयर वरती अप्लाय केल्या जातात. The text on the right represent technologies that apply at the layer of the stack. जसं आता सांगितलं की हे सगळं टेक्स्ट म्हणजे काय रिप्रेझेंट करतंय, की ह्या लेयरला कुठली टेक्नॉलॉजी, ह्या लेयरला कुठली टेक्नॉलॉजी, हे सगळं काय केलं जातं ह्या वेब सर्व्हिसेस कन्सेप्च्युअल स्टॅक मध्ये मेन्शन केलं जातं. मग वेब सर्व्हिस प्रोटोकॉल स्टॅक मध्ये काय आहे, तर टिपिकली त्याच्यामध्ये 4 प्रोटोकॉल्स येतात, ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल, मेसेजिंग प्रोटोकॉल, डिस्क्रिप्शन प्रोटोकॉल आणि डिस्कवरी प्रोटोकॉल. या स्टॅक मध्ये हे 4ही प्रोटोकॉल्स इन्क्लूड केले जातात. मग ह्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आता आपण बघूयात. सर्व्हिस और ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. मग सर्व्हिस किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल म्हणजे काय, द नेटवर्क लेअर इज द फाउंडेशन ऑफ द वेब सर्व्हिसेस स्टॅक. जर आपण बघितलं तर नेटवर्क लेअर ही काय आहे, वेब सर्व्हिसेस स्टॅकची बेस लेअर आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग अ मेसेज बिटवीन नेटवर्क ऍप्लिकेशन्स. जर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नेटवर्क ऍप्लिकेशन्स असतील तर त्याच्यामध्ये मेसेज ट्रान्सफर करण्याचं काम हे ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल थ्रू केलं जातं. HTTP इज द नेटवर्क प्रोटोकॉल फॉर इंटरनेट अवेलेबल वेब सर्व्हिसेस. ज्या इंटरनेटवरती अवेलेबल वेब सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी HTTP हा प्रोटोकॉल जनरली वापरला जातो. याच्या व्यतिरिक्त SMTP असेल, FTP असेल, BIP म्हणजेच ब्लॉक एक्सटेन्सिबल एक्सचेंज प्रोटोकॉल, हा प्रोटोकॉल सुद्धा ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल म्हणून वेब सर्व्हिसेस मध्ये वापरला जातो. ठीक आहे, म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉलचं मेन काम काय आहे, ट्रान्सपोर्टिंग मेसेज बिटवीन 2 or more नेटवर्क ऍप्लिकेशन. त्यालाच सर्व्हिस प्रोटोकॉल असं देखील म्हणतात. नेक्स्ट आहे XML मेसेजिंग प्रोटोकॉल. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्कोडिंग मेसेज इन अ कॉमन XML फॉर्मॅट सो दॅट दे कॅन अंडरस्टँड ॲट आयदर एंड ऑफ द नेटवर्क कनेक्शन. नेटवर्क कनेक्शन मध्ये जे काही मेसेज होणार आहे ते मेसेजिंग हे XML थ्रूच होणार आहे, कारण XML ही बेस आहे आपल्या वेब सर्व्हिसेसचा, ओपन सोर्स आहे, फ्री आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा XML फॉर्मॅटच यूज केला जातो. SOAP is the chosen XML messaging protocol because it supports 3 operations: publish, find and bind operation. XML मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोटोकॉल्स पुढे आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये पब्लिश, फाइंड आणि बाइंड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी SOAPचा यूज केला जातो, सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल. पुढच्या स्लाइड मध्ये आपण ते कव्हर करणार आहोत डिटेल मध्ये.
सो मेसेजिंग प्रोटोकॉल म्हणजेच काय, त्यालाच XML प्रोटोकॉल असं सुद्धा म्हणतात आणि हा प्रोटोकॉल हा संपूर्णपणे आपल्या वेब सर्व्हिसेसचा बेस असणार आहे. नेक्स्ट आहे सर्व्हिस डिस्क्रिप्शन प्रोटोकॉल. इट इज युज्ड फॉर डिस्क्रायबिंग द पब्लिक इंटरफेस टू अ स्पेसिफिक वेब सर्व्हिस. एखाद्या वेब सर्व्हिसेसला आपल्याला पब्लिक इंटरफेस डिस्क्राईब करायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन प्रोटोकॉल वापरला जातो. यासाठी विजडल हे स्टँडर्ड वापरलं जातं. विजडलचं सुद्धा इन डिटेल आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. विजडल डिस्क्राइब्स द इंटरफेस अँड मेकॅनिक्स ऑफ द सर्व्हिस इंटरॅक्शन. विजडल मध्ये काय आहे, वेब सर्व्हिस इंटरॅक्शन साठी लागणारे इंटरफेसेस आणि मेकॅनिझम त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेले असतात. The description is necessary to specify the business context, quality of service and service to service relationship. एखाद्या बिझनेस एखादी जे काही डिस्क्रिप्शन आहे, प्रोटोकॉल आहे, तर त्याच्यामध्ये बिझनेस कॉन्टेक्स्ट असेल, क्वालिटी ऑफ सर्व्हिस असेल आणि सर्व्हिस टू सर्व्हिस रिलेशनशिप असेल, तर ते मेन्शन करण्यासाठी सुद्धा हा डिस्क्रिप्शन प्रोटोकॉल यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे डिस्कवरी प्रोटोकॉल. Discovery protocol is a centralized service into a common registry so that the network web services can publish their location and description. Centralized service आहे ज्याच्यामध्ये कॉमन रजिस्ट्री मेन्शन केली जाते. आपण बघितलं होतं की UDDI रजिस्ट्री वरती आपण काल जेव्हा डायग्राम बघितली होती तर आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सर्व्हिस डिस्क्रिप्शन आपल्याला पब्लिश करावं लागतं, पण त्याचं लोकेशन आणि डिस्क्रिप्शन फाइंड आउट करण्यासाठी डिस्कवरी आवश्यक आहे. सो ते कशा थ्रू केलं जातं, डिस्कवरी प्रोटोकॉल थ्रू केलं जातं. इट मेक्स इट इझी टू डिस्कव्हर विच सर्व्हिसेस आर अवेलेबल ऑन द नेटवर्क. नेटवर्क वरती कोणकोणत्या वेब सर्व्हिसेस अवेलेबल आहेत हे डिस्कव्हर करण्यासाठी, डिस्कव्हर करणे म्हणजेच काय, फाइंड आउट करणे, ते फाइंड आउट करण्यासाठी डिस्कवरी प्रोटोकॉल वापरला जातो. सो हे जे काही आपण डायग्राम बघितली तर ह्याच्यामध्ये बेसिकली हे 4 प्रोटोकॉल्स वापरले जातात. पहिल्या ज्या 3 लेयर्स आहेत स्टॅक मधल्या त्या कोणत्याही वेब सर्व्हिसेस साठी आपण वापरू शकतो. HTTP प्रोटोकॉल ही नेटवर्क लेअर मध्ये वापरला जातो. SOAP प्रोटोकॉल हा मेसेज एक्सचेंजिंग साठी वापरला जातो आणि विजडल हा सर्व्हिस डिस्क्रिप्शन लेअर साठी वापरला जातात. ज्या काही वरच्या 3 लेयर्स आहेत त्या इंटरऑपरेबल आहेत, एकमेकांबरोबर त्या प्रॉपरली कम्युनिकेट करू शकतात. वेब सर्व्हिसेस enables to control the existing internet infrastructure. जे काही इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्या प्रॉपरली इनकॉर्पोरेट करून एक्झिक्यूट केल्या जातात. इट क्रिएट्स अ लो कॉस्ट एंट्री टू अ ग्लोबल एन्व्हायरमेंट. ग्लोबल एन्व्हायरमेंट मध्ये ज्यावेळेस आपल्याला ह्या डिप्लॉय करायच्या असतील तर त्या गोष्टी त्या कशा आहेत, लो कॉस्ट आहेत. द बॉटम 3 लेयर्स ऑफ द स्टॅक आयडेंटिफाय टेक्नॉलॉजीज फॉर कंप्लायन्स अँड इंटरऑपरेबिलिटी. शेवटच्या ज्या 3 लेयर्स आहेत त्या कशासाठी आहे, कंप्लायन्स अँड इंटरऑपरेबिलिटी. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता डायग्राम, या शेवटच्या 3 कंप्लायन्स आणि इंटरऑपरेबिलिटी साठी यूज केल्या जातात. जनरली जर तुम्ही ही डायग्राम लक्षात ठेवली तर त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इझिली लक्षात राहील. The next 2 layers, service publication and service discovery, can be implemented with a range of solutions. एखाद्या वेब सर्व्हिस साठी there are n number of solutions आणि ते सुद्धा आपल्याला या 2 लेयर मध्ये पब्लिकेशन आणि सर्व्हिस डिस्कवरी मध्ये अवेलेबल होणार आहेत. सो नेक्स्ट पार्ट आहे कोर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ वेब सर्व्हिसेस. वेब सर्व्हिसेसचे मेन बिल्डिंग ब्लॉक्स कोणते, तर 4 बिल्डिंग ब्लॉक्स वरती तुमची संपूर्णपणे वेब सर्व्हिस ही बिल्डअप झालेली असते. मग हे कुठले कुठले कंपोनंट्स किंवा ब्लॉक्स आहेत, तर एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज म्हणजेच XML,
सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल म्हणजेच सोप, वेब सर्व्हिसेस डेफिनेशन लँग्वेज म्हणजेच विझडल, आणि युनिव्हर्सल डिस्क्रिप्शन डिस्कव्हरी अँड इंटिग्रेशन म्हणजेच UDDI. हे 4 कोर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. सो त्यातला आपण आता बघतोय एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज XML. सो व्हॉट इज XML? आपण आतापर्यंत अनेकदा बघितलेलं आहे, पण प्रत्येक पॉइंट मध्ये ज्यावेळेस आपण एखादा पॉइंट बघतोय त्याच्यामध्ये ह्या गोष्टी रिपीट होत आहेत. आता आपण काय बघतोय? कोर बिल्डिंग ब्लॉक्स. मग जसं मग अशी सांगितलं की XML सगळ्याचा बेस आहे. इट फॉर्म्स द बेसिस ऑफ वेब सर्व्हिसेस. आणि XML ही W3C रिकमेंडेड आहे. W3C म्हणजे वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम जी आहे ऑर्गनायझेशन, त्यांनी मान्यता दिलेली ही लँग्वेज आहे. त्यामुळे हा स्टँडर्ड डेटा फॉर्मॅट यूज केला जातो. वेब सर्व्हिसेसचं जे डेटा स्ट्रक्चर असेल, कंटेंट स्ट्रक्चर असेल किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट एक्सचेंज करायचं असेल तर त्या सगळ्या ठिकाणी XML वापरली जाते. कॉमन डेटा स्ट्रक्चर्स, कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स आपल्याला एक्सप्रेस करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा XML यूज केली जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे XML हा इंटरनॅशनल कॅरेक्टर सेट सुद्धा हँडल करू शकतो. म्हणजे जसं आपले इंग्लिश अल्फाबेट्स असतात, मराठी अल्फाबेट्स असतात, तसेच इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा अजून काही सिम्बॉल्स असतील, काही कॅरेक्टर्स असतील ते वापरले जातात. आणि ते सगळे हँडल करणं किंवा अंडरस्टँड करणं हे XML ला इझी आहे. त्याच्यामुळं XML मध्ये ती कॅपेबिलिटी आहे. त्याच्यामुळं XML हा आपल्या वेब सर्व्हिसेसचा कोर बिल्डिंग ब्लॉक आहे. देन स्टँडर्ड टेक्नॉलॉजीज फॉर इम्प्लिमेंटिंग वेब सर्व्हिसेस. मग आता सोप, विझडल आणि UDDI हे 3 कोर बिल्डिंग ब्लॉक्स तर आहेतच. याच्या व्यतिरिक्त वेब सर्व्हिस इम्प्लिमेंट करण्यासाठी जे टेक्नॉलॉजी किंवा स्टँडर्ड लागतात ते तिन्ही काय आहेत? सोप, विझडल आणि UDDI. मग या तिन्हीची पण आता आपण डिटेल मध्ये माहिती बघूयात. सो व्हॉट इज सोप? सोपचा लॉंग फॉर्म काय आहे? सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल. हा एक XML बेस्ड प्रोटोकॉल आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे प्रोटोकॉल म्हणजे काय? रूल्स अँड रेग्युलेशन्स. एखाद्या गोष्टीसाठी जे काही रूल, स्टँडर्ड, रेग्युलेशन्स ठरवलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? प्रोटोकॉल. मग सोप काय आहे? XML बेस्ड प्रोटोकॉल आहे. मग हा प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो? तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कम्प्युटरमध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची असेल इन टर्म्स ऑफ वेब सर्व्हिसेस, तर त्या ठिकाणी सोप हा प्रोटोकॉल वापरला जातो. सोप हा एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये कम्युनिकेशनसाठी हा प्रोटोकॉल यूज केला जातो. मेसेज सेंड करण्यासाठी जो काही फॉर्मॅट लागतो तो आपल्याला सोप प्रोटोकॉल थ्रू मिळतो. द कम्युनिकेशन इज डन व्हाया द इंटरनेट. आणि हे जे काही कम्युनिकेशन होणार आहे, मेसेज ट्रान्सफर होणार आहे, हे सगळं इंटरनेट थ्रू होणार आहे. SOAP provides transport bindings on top of various internet protocols such as HTTP, SMTP and FTP. याचाच अर्थ काय की ज्यावेळेस आपण SOAP म्हणजे सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल वापरणार आहोत तर तो वापरताना HTTP, FTP आणि SMTP हे प्रोटोकॉल्सचा यूज करूनच हे मेसेज ट्रान्सफर केलं जाणार आहे. SOAP प्रोटोकॉल हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, लँग्वेज इंडिपेंडंट आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलेलं आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि लँग्वेज इंडिपेंडंट म्हणजे काय? दे कॅन वर्क विथ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज, दे कॅन वर्क विथ एनी रनटाइम एन्व्हायरमेंट. सोप हा सिंपल प्रोटोकॉल आहे, एक्सटेन्सिबल प्रोटोकॉल आहे. जर फायरवॉल असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सोप प्रोटोकॉल ऍक्सेस करू शकतो. Firewalls can allow the SOAP protocol messages. त्यानंतर SOAP enables them to communicate with each other in decentralized distributed applications environment. आपण अगदी सुरुवातीलाच बघितलं होतं की वेब सर्व्हिसेस ह्या डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंट मध्येच, मेकॅनिझम्स मध्येच वापरले जातात. त्याच्यामुळं SOAP मुळे हे कम्युनिकेशन काय होतं? इझी होतं. SOAP uses XML as a मेसेज फॉर्मॅट. जसं मग अशी सांगितलं की XML ह्या सगळ्या वेब सर्व्हिसेसचा बेस आहे. मग ज्यावेळेस आपल्याला मेसेज सेंड करायचे आहेत त्यावेळेस सोप मध्ये सुद्धा XML ही लँग्वेजेस यूज केली जाते.
They use set of encoding rules for representing data as a messages. डेटा सेंड करण्यासाठी, डेटा ऍज अ मेसेज म्हणून सेंड करण्यासाठी वेगवेगळे एन्कोडिंग रूल्स हे सोप वापरतात. जनरली आपलं वेब सर्व्हिस हे रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल वरतीच काम करणार आहे, कारण क्लायंट सर्व्हर टाइपच हे वर्किंग असणार आहे. आणि ती जी फंक्शनॅलिटी आहे ती सुद्धा सोप ऑब्लिक आरपीसी रिमोट प्रोसिजर कॉल वरती बेस्ड फंक्शनॅलिटी सुद्धा सोप प्रोटोकॉल अलाउड करतात. त्यामुळे सोप म्हणजे सिंपल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल हा सुद्धा आपल्या वेब सर्व्हिसेसचा एक कोर बिल्डिंग ब्लॉक आहे. आणि ह्याचा डिटेल चॅप्टर म्हणजेच आपलं तिसरं युनिट असणार आहे. त्याच्यामध्ये सोप बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्या युनिट मध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे वेब सर्व्हिसेस डेफिनेशन लँग्वेज विजडल WSDL. So what is WSDL? It is an XML based language for describing web services and how to access them. आपल्याला वेब सर्व्हिस कशा पद्धतीने डिस्क्राइब करायची आहे, कशा पद्धतीने ऍक्सेस करायची आहे ते ठरवणारी लँग्वेज म्हणजे काय आहे WSDL. थोडक्यात काय, वेब सर्व्हिसेसची ही एक लँग्वेज आहे आणि ती सुद्धा कशावरती बेस्ड आहे, XML वरती बेस्ड आहे. मग कधी कधी ह्यालाच वेब सर्व्हिसेस डेफिनेशन लँग्वेज म्हणतात, कधी कधी वेब सर्व्हिसेस डिस्क्रिप्शन लँग्वेज असं सुद्धा म्हणतात. आणि मायक्रोसॉफ्ट आणि IBM ह्या दोन कंपन्यांनी ही WSDL लँग्वेज तयार केलेली आहे. मग ही जी काही लँग्वेज आहे वेब सर्व्हिस डिस्क्राइब करण्यासाठी वापरली जाते ती एक स्टँडर्ड लँग्वेज म्हणून यूज केली जाते. मग याच्यामध्ये वेब सर्व्हिस कशा पद्धतीने वापरायची, कशा पद्धतीने ऍक्सेस करायची, त्याचे मेथड पॅरामीटर्स कोणते, त्याला कॉल कसं करायचं, या सगळ्या गोष्टी ह्या WSDL मध्ये डिफाईन केलेल्या असतात. कोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स ही वेब सर्व्हिस परफॉर्म करणार आहे हे सुद्धा ह्या WSDL मध्ये मेन्शन केलेलं असतं. WSDL is the integral part of the UDDI, an XML based worldwide business registry. So UDDI जे की आपण पुढे बघणार आहोत, तर UDDI चा एक इंटिग्रल पार्ट म्हणून WSDL ला कन्सिडर केलं जातं. अनेक UDDI ही WSDL लँग्वेज यूज करतात अँड इट इज प्रोनाउन्स्ड ऍज WSDL. मी आधीपासून सांगितलंय तुम्हाला, एक तर तुम्ही ह्याला WSDL म्हणा किंवा जनरली ह्याला WSDL असंच म्हणतात. सो WSDL जनरली डिस्क्रिप्शन साठी यूज केलं जातं किंवा हाऊ टू ऍक्सेस पर्टिक्युलर वेब सर्व्हिस त्याच्यासाठी हे WSDL वापरले जातात. आत्ताच आपण बघितलं की WSDL इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ UDDI. सो व्हॉट इज UDDI? तर UDDI हा सुद्धा आपल्या वेब सर्व्हिसेसचा एक कोर बिल्डिंग ब्लॉक आहे. त्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल डिस्क्रिप्शन डिस्कव्हरी अँड इंटिग्रेशन, UDDI. मग हे UDDI कशासाठी वापरलं जातं, तर फॉर डिस्क्रायबिंग पब्लिशिंग अँड फाइंडिंग वेब सर्व्हिसेस. बघा कशासाठी वापरलं जातं, डिस्क्राईब करण्यासाठी, पब्लिश करण्यासाठी आणि फाइंड करण्यासाठी. जर तुम्हाला लक्षात असेल डायग्राम, तर बघा ज्यावेळेस सर्व्हिस प्रोव्हायडर एखादी वेब सर्व्हिस तयार करणार आहे तर तो काय करणार आहे, डिस्क्राईब करणार आहे, पब्लिश करणार आहे. मग ती डिस्क्राईब आणि पब्लिश करण्यासाठी काय वापरलं जातं, UDDI. आणि ज्यावेळेस एखादा सर्व्हिस रिक्वेस्टर आहे त्याला वेब सर्व्हिस शोधायची आहे तर तो फाइंड ऑपरेशन करणार आहे. हे फाइंड ऑपरेशन सुद्धा कुणा थ्रू होतं, ह्या UDDI थ्रू. हा पण एक प्रोटोकॉलच आहे, एक स्टँडर्ड आहे, एक स्पेसिफिकेशन. प्रोटोकॉल स्टँडर्ड म्हणजे काय, रूल रेग्युलेशन्स जे युनिव्हर्सली ठरवलेले आहेत. So UDDI is the specification for a distributed registry of web services. प्रत्येक वेब सर्व्हिसेसचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते ह्या UDDI मध्ये केलेलं असतं. हे UDDI सुद्धा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहेत आणि ओपन फ्रेमवर्क असतात. मग UDDI सोबत कम्युनिकेट करण्यासाठी सोप प्रोटोकॉल, कोरबा प्रोटोकॉल, जावा RMI प्रोटोकॉल हे वेगवेगळे प्रोटोकॉल वापरले जातात. त्यानंतर UDDI uses WSDL to describe interfaces to web services. आपण मगाशीच हे बघितलं होतं की UDDI आणि WSDL एकमेकांचे इंटिग्रल पार्ट आहेत. सोप आणि WSDL बरोबरच UDDI हा सुद्धा वेब सर्व्हिसेसचा एक कोर बिल्डिंग ब्लॉक आहे. UDDI शिवाय
सर्व्हिसेस फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे. इट इज ओपन इंडस्ट्री इनिशिएटिव्ह इनेबलिंग बिझनेसेस टू डिस्कवर इच अदर. वेगवेगळ्या रिक्वेस्टर्स असतील किंवा प्रोव्हायडर्स असतील, त्यांना एकमेकांबरोबर कनेक्ट करण्यासाठी, त्यांना एकमेकांना शोधण्यासाठी, डिस्कवर करण्यासाठी UDDI चा सर्वात महत्वाचा रोल आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इंटरनेटवरती ह्या रिक्वेस्टर असेल किंवा प्रोव्हायडर असेल, ह्यांनी कशा पद्धतीने कम्युनिकेट करायचं ते सुद्धा इंटरॅक्शन ह्या UDDI मध्ये मेन्शन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस एखादी वेब सर्व्हिस ही त्या रजिस्ट्रीमध्ये सेव्ह केली जाते, तर ती रजिस्टर केल्यानंतर त्याचं वेगवेगळं कॅटेगरायझेशन असेल ते करण्याचं काम सुद्धा ह्या UDDI मध्ये केलं जातं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने XML, SOAP, WSDL आणि UDDI हे आपल्या XML चे कोर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. इथपर्यंत समजलंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके ओके. 4 मार्काला हे क्वेश्चन्स विचारू शकता. आता थेरी एक्झाम होण्याचे चान्सेस खूप आहेत. सो स्टॅकचं स्ट्रक्चर असेल किंवा सोप, विजडल आणि UDDI आपण जे बघितलं तर ते कोर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. तर त्याच्यावरती 4 मार्काला शॉर्ट क्वेश्चन्स विचारले जातील. आणि हे जे कोर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत त्याच्यावरती आता सेपरेट युनिट इथून पुढे तुम्हाला आहे. मग त्याच्यामध्ये आपण त्याचं डिटेल स्ट्रक्चरिंग, त्याच्यामध्ये काय काय टेक्नॉलॉजी यूज केल्या जातात ते आपण बघणार आहोत. आज आपण जस्ट त्या टेक्नॉलॉजीचा ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे की हे 4 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आणि त्याचं डिटेल आपण आता जसं जसं सिलेबस पुढे जाईल तसं तसं ते आहेत गोष्टी, मग तेव्हा कव्हर करूयात. सो आजच्या सेशन मध्ये आपण एवढंच घेऊयात. आता एक फॉर्मॅलिटी म्हणून तुमची नावं अटेंडन्स म्हणून चॅट बॉक्स मध्ये टाका आणि सेशन लेफ्ट केलं तरी चालेल.